अचूक ओळखले होते. महिलांना संपत्तीत आणि वैयक्तिक आयुष्यात समान अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी हे बिल संसदेत मांडले होते. हिंदू कोड बिलामागील ती कायदेशीर आणि ऐतिहासिक बाजू समजून घेणं खूप रंजक आणि महत्त्वाचं आहे. त्यावेळी हिंदू कायद्यामध्ये भारतभरात प्रामुख्याने मिताक्षरा आणि दायभाग अशा 2 वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर मिताक्षरा पद्धतीमध्ये कुटुंबातील संपत्तीवर फक्त आणि फक्त पुरुष वारसांचा जन्मताच अधिकार असायचा. थांबा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मिताक्षरा पद्धतीत एका मुलीला स्वतःच्या वडिलांच्या संपत्तीत 0 अधिकार होता, काहीच नाही? अगदी 0. महिलांना संपत्तीत कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. दुसरीकडे दायभाग पद्धतीमध्ये संपत्तीवर वैयक्तिक मालकी हक्क असायचा. आंबेडकरांनी या विषमतेला थेट आव्हान दिलं. त्यांनी महिलांना वडिलांच्या आणि नवऱ्याच्या संपत्तीत समान अधिकार मिळावा म्हणून संपूर्ण देशासाठी दायभाग पद्धती लागू करण्याचा प्रचंड आग्रह धरला. एवढंच नाही तर आज आपल्याला जे सामान्य वाटतं, जसं की महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, मूल दत्तक घेण्याचा अधिकार, यांसारख्या अत्यंत पुरोगामी आणि क्रांतिकारक तरतुदी त्यांनी या बिलात केल्या होत्या. पण या बिलाला खूप विरोध झाला होता रा? खूप म्हणजे प्रचंड विरोध झाला होता. तत्कालीन सनातनी विचारांच्या लोकांनी संसदेत आणि संसदेबाहेरही याला कडाडून विरोध केला. दुर्दैवाने या दबावामुळे हे बिल त्यावेळी पूर्ण स्वरूपात मंजूर होऊ शकलं नाही. आणि मग त्यांनी राजीनामा दिला? हो. याच नैराश्यातून महिलांना समान हक्क मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरत आहे हे पाहून आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा थेट राजीनामा दिला. तत्वांची तडजोड न करण्याचा हा आणखी एक मोठा पुरावा होता. ही समानतेची लढाई फक्त घरापुरती मर्यादित नव्हती, तर ती कामाच्या ठिकाणीही पोहोचली. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकेच क्रांतिकारी आहे. आज आपण कॉर्पोरेट जगात समान कामासाठी समान वेतन या तत्वाबद्दल खूप बोलतो. हो, आजकाल तो खूप मोठा चर्चेचा विषय असतो. पण आंबेडकरांनी हे तत्व अनेक दशकांपूर्वीच आपल्या कायदेशीर चौकटीत मांडले होते. संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 39 अंतर्गत त्यांनी पुरुष आणि महिला या दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळण्याची तरतूद केली. तसेच बालमजुरीला कडाडून विरोध केला आणि कामगारांसाठी सुरक्षित कामाचे तास, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि मातृत्व लाभांसारख्या गोष्टींची पायाभरणी केली. हे सगळं पाहिल्यावर जाणवतं की आंबेडकरांचा दृष्टिकोन किती सर्वसमावेशक होता. अर्थशास्त्रातील त्यांचे ज्ञान केवळ विद्यापीठाच्या लायब्ररीत मर्यादित राहिले नाही. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या प्रबंधातील विचारांवरच भारतीय रिझर्व्ह बँकची संकल्पना आणि स्थापना आधारित आहे. अगदी बरोबर. पण त्यांच्या वैचारिक प्रवासाचा सर्वात मोठा, गुंतागुंतीचा आणि कदाचित सर्वात क्रांतिकारी टप्पा अजून यायचा होता, आणि तो म्हणजे नवयान बौद्ध धम्माचा स्वीकार. 1956 मध्ये नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ही भारतीय इतिहासातील एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना होती. हो, नक्कीच. पण त्यांनी स्वीकारलेला हा बौद्ध धम्म पारंपरिक बौद्ध धम्मापेक्षा काहीसा वेगळा होता, ज्याला नवयान म्हणजे नवे यान किंवा नवा मार्ग म्हटले जाते. हा केवळ एक आध्यात्मिक बदल नव्हता, तर तो एक अतिशय विचारपूर्वक केलेला मोठा सामाजिक आणि नैतिक लढा होता. यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे नवयान ही संकल्पना त्यांनी का मांडली. आपण जे इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टीडिसिप्लिनरी रिसर्चमधील सविस्तर शोध निबंध पाहिले, त्या आधारे आपण हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीच्या सर्वोच्च मूल्यांना मध्यवर्ती स्थान असेल. पण मग त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्मात बदल का सुचवले? कारण पारंपरिक बौद्ध धर्मातील कर्म आणि पुनर्जन्म यांसारख्या संकल्पना आंबेडकरांना अतार्किक आणि अन्यायकारक वाटल्या. त्यांचं म्हणणं अतिशय स्पष्ट होतं की जर आपण माणसाला असं सांगत राहिलो की तुला मागील जन्मीच्या कर्मांमुळे या जन्मात हे दुःख आणि दारिद्र्य भोगावं लागत आहे, तर मग त्या माणसाची अन्यायाविरुद्ध लढण्याची इच्छाशक्तीच संपून जाते. तो आपल्या गरिबीला नशीब मानून गप्प बसतो. अगदी बरोबर. म्हणून त्यांनी या अतार्किक सिद्धांतांना स्पष्टपणे नाकारलं. हे खूपच तर्कशुद्ध आहे. आंबेडकरांचा नवयान बौद्ध धम्म हा केवळ अंधश्रद्धांना नाकारणारा नव्हता, तर तो पूर्णपणे मानव कल्याणावर आणि विज्ञानावर आधारित होता. द बुद्ध अँड हिज धम्म या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या शेवटच्या ग्रंथात त्यांनी बुद्धाच्या शिकवणीची अशी नव्याने मांडणी केली आहे, जी आधुनिक काळातील विज्ञान आणि समतेच्या विचारांशी तंतोतंत जुळते. हो,
त्यांच्या मते धम्म म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजापाठ करणे किंवा कर्मकांडे करणे नव्हे, माणसाने माणसाशी माणसासारखे आदराने आणि समानतेने वागणे हेच धम्माचं खरे सार आहे. काही पारंपरिक बौद्ध अभ्यासक या नवयान धम्मावर टीकाही करतात की आंबेडकरांनी मूळ तत्वे बदलली. पण आंबेडकरांचा दृष्टिकोन समजून घेणारे आधुनिक अभ्यासक स्पष्ट करतात की कोणताही विचार किंवा धर्म हा प्रवाही असला पाहिजे, त्याने काळाच्या ओघात स्वतःला बदललं पाहिजे. बरोबर, बदल हा निसर्गाचा नियम आहे. हो ना? आंबेडकरांचा हा नवा दृष्टिकोन बौद्ध धम्माला आजच्या युगातील सामाजिक वास्तवाशी जोडतो. त्यांनी गौतम बुद्धांना केवळ एक डोळे मिटून बसलेला देव म्हणून नाही, तर एका महान मार्गदर्शक आणि क्रांतिकारक विचारवंताच्या रूपात समोर आणलं. हा एक असा तत्वज्ञानविषयक दृष्टिकोन होता जो हजारो वर्ष शोषित राहिलेल्या समाजाला त्यांचा गमावलेला आत्मसन्मान परत मिळवून देण्यासाठी अत्यंत आवश्यक होता. या संपूर्ण चर्चेचा जेव्हा आपण गोषवारा काढतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. एका शाळेत पाणी पिण्याच्या साध्या अधिकारापासून वंचित असलेल्या एका लहान मुलाने स्वतःच्या अफाट बुद्धिमत्तेच्या, कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर एका संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि नैतिकतेचा पाया कसा रचला, हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. अगदी. त्यांनी मिळवलेले जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांनी केवळ स्वतःच्या सुखासाठी किंवा स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी वापरले नाही, तर समाजातील सर्वात शेवटच्या घटकाच्या उत्कर्षासाठी त्याचा वापर केला. हे ज्ञान केवळ पुस्तकी नसून ते समाजाच्या भल्यासाठी कसे वापरावे, हाच सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शैक्षणिक धडा आपल्याला त्यांच्या जीवन प्रवासातून मिळतो. हे अगदी तंतोतंत खरं आहे. आंबेडकरांचे विचार केवळ भूतकाळातील इतिहासाचा भाग नाहीत, तर ते आजच्या काळातही तितकेच किंबहुना अधिकच प्रासंगिक आहेत. आज जेव्हा आपण समाजात वाढणारी आर्थिक दरी पाहतो, महिलांच्या सुरक्षिततेचे आणि अधिकारांचे प्रश्न पाहतो, तेव्हा आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा मार्ग आणि त्यांची तीक्ष्ण तर्कशुद्ध विचारसरणी हेच आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. हो, आणि त्यांचं योगदान खूप विशाल आहे. नक्कीच. त्यांचे शिक्षण, कायदा, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या सर्वच क्षेत्रांतील योगदान इतकं विशाल आहे की त्याला आपण एका चौकटीत बांधूच शकत नाही. म्हणूनच तर अमर्त्य सेन यांच्यासारखे नोबेल पारितोषिक विजेते थोर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकरांना अर्थशास्त्रातील आपले पितामह बनतात. हे सगळं वाचताना आणि आज ही चर्चा करताना मला एक अतिशय रंजक आणि थोडं अस्वस्थ करणारा विचार आला. डॉक्टर आंबेडकरांनी सार्वजनिक पाणी आणि शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. तो असा काळ होता जेव्हा तळे, विहिरी आणि रस्ते या मुख्य सार्वजनिक साधनसंपत्ती होत्या. तिथे मिळणारा प्रवेश हा तुमचा सामाजिक स्थानाचा पुरावा होता. हो, बरोबर आहे. पण आजच्या या 21व्या शतकातील डिजिटल युगात इंटरनेट आणि तंत्रज्ञान हीच आपली नवीन सार्वजनिक संपत्ती बनली आहे. आजच्या काळात ज्ञान आणि माहितीचा सर्वात मोठा स्रोत तळे नसून इंटरनेट आहे. हो, हे अगदी खरं आहे. मग जरा विचार करूया, जर आज डॉक्टर आंबेडकर असते तर त्यांनी या नवीन डिजिटल दरीकडे कसं पाहिलं असतं? ज्यांच्याकडे डिजिटल साक्षरता, महागडे लॅपटॉप्स आणि वेगवान इंटरनेट आहे, ते आजच्या व्यवस्थेत वरच्या वर्गात आहेत, आणि जे या तंत्रज्ञानापासून वंचित आहेत ते पुन्हा एकदा तळागाळात ढकलले जात आहेत. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी या इंटरनेटला जुनी सामाजिक आणि आर्थिक दरी कायमची मिटवणारे एक अंतिम हत्यार मानले असते का? की हेच तंत्रज्ञान भविष्यात ज्ञानाची मक्तेदारी प्रस्थापित करून स्वतःचीच एक नवी आणि अधिक भयानक डिजिटल जाती व्यवस्था निर्माण करत आहे, असा इशारा त्यांनी आपल्याला दिला असता? हा खरोखरच अंगावर काटा आणणारा आणि खूपच सखोल विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या तंत्रज्ञानाने आपल्याला जोडले की आपल्यात एक नवीन अदृश्य भिंत उभी केलीये? हा प्रश्न आजच्या काळात अत्यंत महत्वाचा ठरतो. बरोबर ना? याच एका मोठ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजची ही सखोल चर्चा थांबवूया. या प्रश्नाचं उत्तर कदाचित सोपे नाही, पण त्याचा शोध घेणे हेच खऱ्या शिक्षणाचं लक्षण आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विषयासह.